देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंद माधव अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या बलिदानाने पावन झालेल्या या इंदापूरच्या भूमीला वंदन करून वीरश्री मालोजीराजेंच्या चरणावर नतमस्तक होऊन राष्ट्रमाता हिंदवी स्वराज्य माता माँसाहेब जिजाऊ यांच्या चरणावर त्रिवार मानाचा मुजरा करून स्वराज्य संकल्पक राजे शहाजी यांच्या चरणावर नतमस्तक होऊन 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये 36 वर्ष नंग्या तलवारीच्या पात्यावर नाचून युगपुरुष ठरलेल्या छत्रपती शिवाजी राजांच्या चरणावर शिरसाष्टांग दंडवत करून 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये संपूर्ण विश्वाला आपल्या तारुण्याचा अर्थ दाखवून आपलं तारुण्य सूर्यासारखं तळपतं इतिहासामध्ये ठेवून अजरामर झालेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी राजांच्या चरणावर नतमस्तक होऊन इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय इंदापूर आयोजित शिवस्वराज्य अभिषेक दिन या दिनाचं औचित्य साधून आज कार्यक्रमाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या समारंभामध्ये या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आपल्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर जीवनजी सरदेसाई, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व माझे गुरुबंधू, उपस्थित विद्यार्थी बांधव, विद्यार्थी भगिनी, अबाधबद्ध देवस्वरूप श्रोतृवर्ग या सर्वांचा चरणावर नतमस्तक होऊन माझं सौभाग्य समजतो की ज्यांच्या चरित्रानं माझ्या जीवनाला आकार दिला, ज्यांच्या चरित्रानं आपल्याला जगण्याची दिशा सापडली, ज्यांच्या चरित्रानं आपल्या जीवनातला स्वार्थ संपला, ज्यांच्या चरित्रानं आमच्या जीवनामध्ये त्याग सुरू झाला, ज्यांच्या जीवनाच्या चरित्रातून आमच्या जीवनामध्ये पराक्रम, शौर्य आणि कर्तृत्वाची ठिणगी पेटली, अशा छत्रपती शिवाजी राजांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं आज हे वाक्पुष्प तुमच्या चरणावर अर्पण करण्याचं सौभाग्य तुम्ही सर्वांनी मला प्राप्त करून दिलं, त्यासाठी तुमच्या मनामध्ये राहू इच्छितो। आताच्या या ठिकाणी आपण अतिशय सुंदर रॅली काढली, त्याचबरोबर इथं घुगरे सरांच्या मार्गदर्शनाखाली ज्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी या ठिकाणी खेळाचं प्रात्यक्षिक दाखवलं, शिवरायांचा खरा वारसा आणि वसा हा आहे माझ्या बांधवांनो। आपण आपल्या जीवनामध्ये जे आपल्याला परमेश्वराने दिले ते सर्वोच्च पातळीला नेणं ही शिवरायांची पूजा आहे। छत्रपती शिवाजी राजांच्या नावाचा जय जयकार करत असताना आपण त्यातून काय घेतलं हा प्रश्न स्वतःला प्रत्येकाने विचारायला हवा। हे राज्य अवघियांचे ते अवघियांनी सांभाळावे, हे राज्य सर्व जातीपातीचे ते अवघियांनी सांभाळावे, हे शिवाजी राजांचं वाक्य होतं। या स्वराज्य निर्माण होत असताना आता वीर सरांनी उल्लेख केला की छत्रपती शिवाजी राजांच्या कालखंडाच्या अगोदरचा जो भाग आहे, एक 5 मिनिटांमध्ये म्हणजे शिवाजी राजे का गरजेचे होते आणि शिवाजी राजे जागतिक दर्जाचे योद्धे आणि राजे का झाले याचा अर्थ तुम्हाला कळेल माझ्या बांधवांनो। या भारतावरती किती सुलतानांनी स्वाऱ्या केल्या कल्पना आहे माझ्या बांधवांनो तुम्हाला? दिल्लीच्या तख्तावरती 35 सुलतान आले, त्यातले 19 सुलतानांचा त्यांच्याच घरातल्यांनी खून करून ते गादीवर बसले। महाराष्ट्राच्या गादीवर 72 सुलतानांनी वरवंटा फिरवला। याच्या अगोदरची जी आक्रमण झाली होती आपल्यावर, डच असो, इंग्रज असो, बाकी कुणी असो, जागतिक जी आक्रमण झाली, अगदी अलेक्झांडरचा असू द्या, नेपोलियन बोनापार्टचा असू द्या, या सगळ्या आक्रमणामध्ये आणि मुस्लिम आक्रमणामध्ये एक फरक होता। ही सगळी आक्रमणं भारताची लूट करून जाण्यासाठी होती, ते लूट करायची आणि निघून जायची। परंतु मुस्लिम आक्रमण मात्र ज्या पद्धतीनं आलं ना, त्या पद्धतीनं वैभवशाली भारताच्या परंपरेचा जो चकनाचूर केला तो इतिहासात वाचल्याशिवाय शिवाजीराजे करणार नाही। या लोकांची एक टार्गेट सांगतो माझ्या बांधवांनो, या लोकांचं पहिलं टार्गेट होतं की भारतातली मुलगी आणि स्त्री, ज्या ज्या गावावर या लोकांच्या स्वाऱ्या आल्या किंवा ज्या गावात सुलतानी वेळात गेला त्या गावातली एकही तरुण स्त्री आणि तरुण मुलगी शिल्लक ठेवली नाही।
तरुणांची कत्तल करणं, 12 ते 14 वर्षाच्या वयाच्या मुलांचं खच्चीकरण करणं की जेणेकरून त्यांचा वंश वाढणार नाही. एवढ्यात नाही थांबले माझ्या बांधवांनो. जर संस्थानिकाची आणि राजाची मुलगी किंवा पत्नी सापडली तर तिचे इतकं वाईट हाल कोणाचंच होत नव्हतं. एक तर ती सरदाराच्या जनानखान्यात दिली जायची, किंवा तरुण मुलगी जर राजाची राजकन्या सापडली तर भर चौकात तिला नग्न करून तिचा लिलाव केला जायचा. याच्याकडे लक्ष ठेवा. छत्रपती शिवाजी राजांना उपदेश करताना मासाहेबांनी एक वाक्य उच्चारलं होतं. राजे, जगातली स्त्री ही कधीच कायद्यानं सुरक्षित राहणार नाही. ती सुरक्षित राहायची असेल तर बाहुबलाच्या जोरावर आणि नैतिकतेच्या जोरावर शिल्लक राहील. हे कायम लक्षात ठेवा माझ्या बांधव. आपल्या घरातली स्त्री कितीही कायदा कडक झाला तरी मासाहेबांचे शब्द आजही खरे आहेत. एवढा कायदा कडक असला तरी 4 वर्षाच्या चिमुरडीपासून 60 वर्षाच्या वृद्धेपर्यंत या जिजाबाई साहेबांच्या पुण्यश्लोक अहिल्या मातेच्या या महाराष्ट्रातली एक स्त्री सुरक्षित नाही. कायदे कितीही कडक करा, मासाहेबांची वाक्य आजही सत्य आहेत. ती सुरक्षित ठेवायची असेल तर आपल्या बाहुबलाच्या जोरावर आणि नैतिकतेच्या जोरावर. म्हणून मासाहेब जिजाऊंनी विजयादशमीला जी पूजा सुरू केली ती लक्षात ठेवा. विजयादशमीला या जगातली एकमेव संस्कृती आमची की आमच्या देवघरावरती आम्ही शास्त्र आणि शस्त्र याची एकत्र पूजा करतो. शास्त्र म्हणजे कोणतं पुस्तक नाही, सरस्वतीची पूजा नाही ती. शास्त्र म्हणजे धर्मशास्त्र आणि शस्त्र म्हणजे हातात असणं. म्हणून आपला एकुलता एक वाचलेला पुत्र संभाजी राजांच्या मृत्यूनंतर शिवाजी राजांचे थोरले भाऊ संभाजी राजे कनकगिरीच्या मेढ्यात मारले गेल्यानंतर आपला एकच पुत्र त्याला घडवताना असा घडवला की त्याच्या एका हातात शास्त्र दिलं, दुसऱ्या हातात शस्त्र दिलं. शास्त्र का दिलं तर तुला नीतीनं कसं वागावं हे कळेल, आणि शस्त्र का दिलं तर तुझ्या स्त्रीच्या विरोधात, तुझ्या बहिणीच्या विरोधात, तुझ्या आईच्या विरोधात आणि तुझ्या संस्कृतीच्या विरोधात जो कुणी उठेल तो हात कलम करण्याची हिंमत तुझ्या हातामध्ये असली पाहिजे. एकच शिवाजीराजे, कोणता एक पुत्र वृत्तीचा वारकरी आणि कृतीचा धारकरी बनवला. याच काळाची गरज आहे माझ्या बांधवांनो, लक्षात ठेवा. विजयादशमीची पूजा म्हणजे फक्त सीमोल्लंघन नाही. विजयादशमीची पूजा म्हणजे नवीन कपडे घालणे नाही. तर आई ज्यावेळेला आपल्याला ओळखते, आपली पत्नी ओळखते, आपली बहीण ओळखते, त्यावेळेला आपल्या स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे की माझ्या जीवनात मी कोणतं सीमोल्लंघन केलं. तर शिवाजीराजे करते. स्त्री पहिलं टार्गेट आक्रमणाचं. दुसरं टार्गेट माझ्या बांधवांनो मंदिर. हे मंदिर असं नका समजू की ब्राह्मणांनी फक्त त्यांची पूजा आणि दक्षिणा गोळा करण्यासाठी निर्माण केली, हे नका समजू माझ्या बांधवांनो. मंदिर जगातला कुठलाही धर्म घ्या, त्या प्रत्येक धर्माला एक अधिष्ठान आहे. जगातला कुठलाही धर्म घ्या, त्याच्या देवाचं नाव वेगळं असेल, पण ते अधिष्ठान जे आहे ते आपल्या प्रत्येक धर्माच्या ऊर्जेचा स्तोत्र असतं. छत्रपती शिवाजी राजांचा ऊर्जेचा स्तोत्र होता भवानी माता, भगवान शंकर. त्यावेळी शिवाजीराजे जिवंत आहेत तोपर्यंत घोषणा होती हर हर महादेव. ही शिवगर्जना आहे माझ्या बांधवांना. हर हर महादेव म्हणल्यानंतर त्याच्या अंतःकरणामध्ये अग्नी पेटत नाही. तो माणूस माझ्या दृष्टीने जिवंतच आहे असं मी कधी म्हणत नाही. हर हर महादेवची घोषणा ऐकल्यानंतर ज्याच्या अंतःकरणात ठिणगी पेटते तो जिवंत आहे, लक्षात ठेवा. त्याच्या अंगात शिवरायांच्या बरोबर लढलेल्या मावळ्याचं रक्त आहे. मंदिराचं काय केले यांनी? मंदिरं नुसती लुटली नाहीत. गजनीचा मोहम्मद घ्या, घोडी सगळे घ्या, या सगळ्या सुलतानांची यादी घ्या. यांनी एवढं नाही केलं माझ्या बांधवांनी. यांनी फक्त मंदिरं नाही लुटली. मंदिरं लुटली असती तर मूर्ती फोडायचं कारण नव्हतं, मंदिर उद्ध्वस्त करायचं कारण नव्हतं. यांनी मंदिरं फोडली, मूर्ती उद्ध्वस्त केल्या, संपत्ती लुटली आणि उज्जैनच्या महाकालेश्वर सारख्याची एका 12 ज्योतिर्लिंगापैकीची एक पिंड शिवलिंग उचलून आणून जामा मशिदीच्या पायरीत टाकलं. मुसलमानाच्या माणसाने नमाज पडायला जात असताना त्याच्यावर पाय ठेवून तुडवून गेलं पाहिजे. हे मंदिर म्हणजे तुमच्या अस्मितेवर, तुमच्या अधिष्ठाती देवतावर घाला. हे याला तुम्ही कोणी अंधश्रद्धा वगैरे म्हणू नका माझ्या बाबा. त्याला वेगळा अंदाज लावू नका. मी अक्रम शिवाजीराजांची गरज का होती हे बोलतोय. दुसरं टार्गेट. तिसरं टार्गेट होतं. तिसरं टार्गेट गाय. गाय आपल्या धर्मामध्ये पवित्र सांगितलेली आहे. 33 कोटी देवाचं वास्तव त्यात सांगितलं आहे. मी वेटरनरी डॉक्टर म्हणून सांगतो, भारतीय देशी गाय जे त्याच्या 69 जाती आहेत, त्यातल्या फक्त 39 साधारण 34 जातीला आम्ही नावं देऊ शकलो. नाव देशी गाय भारताची आज जगात सगळीकडे वापरली जाते तिच्या औषधी गुणासाठी. म्हणून आमच्या संस्कृतीने तिला पूज्य मानलं.
या प्रत्येकाने अफजल खानाने तुळजाभवानीची मूर्ती फोडली आणि तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये गाय कापली. औरंगजेबानं विठ्ठलाचं मंदिर उद्ध्वस्त केलं आणि विठ्ठलाच्या मूर्ती पुढे गाय कापून वडव्यांना गायचं गोमांस खाऊ घातलं. अस्मितेवर घाला. तिसरा भाग. चौथा भाग आहे का माझ्या बाबा? चौथा भाग यांनी ज्या सामूहिक कत्तली केल्या त्या आकडे ऐकले तर अंगावर काटा येतो. तुम्ही फक्त शिवाजीराजे ऐकताय वाचताय माझ्या बांधवांना, पण शिवाजीराजांचा राज्याभिषेक का गरजेचा होता याच्या पार्श्वभूमीला तुम्हाला हे कळल्याशिवाय पुढचं कळणारच नाही. सामूहिक कत्तली जे केलं ना त्याला इतिहासात तोड नाही. 60 लाख लोक हिटलरनं मारली जूनची, म्हणून त्याची जगात सर्वात जास्त हत्या करणारा क्रूर कर्म म्हणून जर्मनीच्या हिटलरच्या नावापुढे नोंद आहे. पण या लोकांनी आमची जी लोक मारली ना त्याचा आकडा माझ्या बांधवांनो कोटीच्या पुढे आहे. कोटीच्या पुढे. एखादा सुलतान गादीवर बसणार असेल तर 100 वैष्णव म्हणजे देवाला मांडणारा, देवपूजा करणारा अशी 100 माणसं रांगेत उभा करायची आणि आपल्या हाताने त्याची गर्दन मारायची आणि मग त्याच्या नावापुढे गाजी शब्द लागायचा. गाजी. हे गाजी शब्दासाठी देवाची पूजा करणारी किती माणसं मारली त्याला लिमिट नाही. सगळ्यात वाईट कत्तल जर कोणी केली असेल भारताच्या इतिहासामध्ये त्याची 2 नाव आहेत, लक्षात ठेवा. एक आहे तैमूर आणि दुसरा आहे बलबन. तशी सगळ्यांनीच मारली, पण सर्वात जास्त नोंद जर कोणाची असेल तर ती नोंद बलबन आणि तैमूरची आहे. या तैमूरने आणि बलबननी प्रत्येक गावात जवळजवळ 25-25 फुटाच्या बुडक्याचे मिनार रचले होते. प्रत्येक गावात मिनार रचला होता. इतकी माणसं मारली. त्यामुळं अस्मिता हरवून बसलेला समाज, मंदिर उद्ध्वस्त झालेला समाज, घरातल्या मुलीची स्त्रीची सुरक्षा करू न शकणारा समाज आणि आपल्या हातात काहीच उरलं नाही, आपल्याला कुठंच सत्ता नाही, आपण काहीच करू शकत नाही असा आत्मविश्वास गमावलेला समाज अशा काळात 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीवरती शिवरायांचा ज्यावेळेला जन्म झाला माझ्या बांधवांनो, इथनं पुढे नीट आहे का, त्यावेळेला माँसाहेब जिजाऊ बाळंतपणानंतर एक 15 ते 20 मिनिटांमध्ये स्वतःला सावरलं आणि शिवाजीराजे जे जन्मलेले होते त्याचं नाव सुद्धा ठेवलेलं नव्हतं. शिवाईवरून नाव ठेवलं. त्याच्या आधी शिवाजी ते काय वादाशी मुद्दा जायचं नाही आपल्याला. पण जे बाळ जन्मलं होतं त्या बाळाला संध्याकाळी 8:30च्या दरम्यान ज्यावेळी पहिल्यांदा बाळाचा चेहरा पाहिला त्यावेळेला जिजाबाई साहेबांनी एक संकल्प केला. या पुत्राला मी चक्रवर्ती सम्राट झालेला पाहिन. या पुत्राला मी गजपती, गणपती, अश्वपती, दळपती, भूपती, पुरंदर झालेला पाहिन आणि बारसं झालेल्या मुलाला राजा म्हणून संबोधलं. राजा होता का? राजा होता? राज्याभिषेक झाला होता? नाही. तरी संबोधलं काय? राजे. राजा झालेलाच पाहिला. आईचा संकल्प उपनिषद सांगतात मातृदेवो भव. जगातला पहिला जिवंत देव आई आहे. त्या आईनं केलेला संकल्प भगवंताला पूर्ण करावा लागतो. या आईच्या मुखातनं भगवंत वाक्य गेलं, या पुत्राला मी चक्रवर्ती सम्राट झालेला पाहिजे. 6 जून 1674 ला पहाटे 5 वाजता वार शनिवार पहाटे 5 वाजता जगातल्या सगळ्या नद्यांचा जलाभिषेक आपल्या पुत्राला झालेला पाहिला. गजपती, गणपती, अश्वपती, दळपती, भूपती, पुरंदर झालेला पाहिला, छत्रपती झालेला पाहिला. आणि 11 दिवसात कोणताही आजार नसताना यमाला सांगितलं ये आणि घेऊन जा. या जगात मला आता बघायचं काहीच उरलेलं नाही. याचं नाव आहे जन्म आलो, त्याची फळ झाले साचे, तुम्ही सांभाळले संती, भय निरसली खंती, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. या काळावर विजय मिळवणाऱ्या माता असतात, लक्षात ठेवा. त्यामुळे स्त्री म्हणून एक लक्षात ठेवा, स्त्री म्हणून आपल्या पुत्राच्या बाबतीत, आपल्या नवऱ्याच्या बाबतीत, आपल्या भावाच्या बाबतीत पहिल्यांदा संकल्प करायला शिका. संकल्प मातेने केलेला संकल्प पूर्ण होतो, एक लक्षात ठेवा. या जगात फक्त जेवढे देश आहेत ना 204, त्या 204 देशामध्ये फक्त भारतात स्त्रीची पूजा होते, जगात कुठंच होत नाही. लहानपणी कुमारिका वैष्णवी म्हणून पूजा होते, लग्नानंतर सुवासिनी लक्ष्मीचं रूप म्हणून पूजा होते
आणि मरेपर्यंत आई म्हणून तिची पूजा होते. मातृदेवो भव. जगाच्या पाठीवर असा दुसरा देश नाही कुठं की जिथं स्त्रीची पूजा होत नाही. तुम्ही असं समजू नका आम्हाला स्वातंत्र्य नाही. आम्ही तुम्हाला देवघरावर ठेवलेलं आहे. पण हे देवघरावरचं देवपण ज्यावेळी संकल्पाच्या रूपानं बाहेर पडतं त्यावेळी शिवाजी राजांसारखा पुत्र घडवण्याला सार्थ करत असतं. जन्म देते ती माय असते, सांभाळ करते ती माता असते आणि उद्धार करते ती माऊली असते. या 3 टप्प्यात स्त्रीच्या जीवनाचा प्रवास झाला पाहिजे. जिजाबाई साहेबांचा प्रवास या 3 टप्प्यात झाला. तेव्हा माय झाल्या, माता झाल्या आणि जगाच्या माऊली झाल्या. जगाच्या माऊली झाल्या. संकल्प. दुसरा एक गोष्ट माझ्या तरुण बांधवांना तुम्हाला बोलतो. छत्रपती शिवाजी राजांचं जर कुठलं फोटो किंवा कॅलेंडर तुमच्या घरात किंवा व्हॉट्सअपला किंवा फेसबुकवर किंवा तुमच्या प्रोफाईलला ठेवायचं असेल तर तुम्ही कोणतं ठेवता माझ्या बांधवांना? एक तर तलवार उगारलेलं, अश्वारूढ असलेलं, गड उतरताना सिंहासनावर बसलेलं, याच्या पलीकडं तुळजाभवानीची तलवार घेताना, याच्या पलीकडं कुठलं चित्र ठेवलं पाहिजे? वय वर्ष फक्त 14. वयाच्या 14व्या वर्षी रायरेश्वराला जाऊन ज्यावेळेला 5-6 आपल्या बरोबरचे सवंगडी घेऊन डाव्या हाताची करंगळी कापून त्या रक्ताची धार शिवलिंगावर अर्पण केली आणि शपथ घेतली, या जीवात जीव आहे तोपर्यंत हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रत्येक क्षण झटेल. ती जी संकल्पाची सिद्धी आहे ती आज स्वराज्याभिषेकाच्या दिनाच्या निमित्तानं प्रगट झालेली आहे. आयुष्यामध्ये फोटो जर लावायचा असेल घरात तारुण्यामध्ये तर तुमच्या बेडमध्ये हॉलमध्ये तो फोटो लावा की करंगळी कापून संकल्प केलेला. आज एक प्रश्न स्वतःला विचारून जावा माझ्या बांधवांना. एक प्रश्न की माझ्या आयुष्यामध्ये मी कोणता संकल्प केलाय की ज्या संकल्पाच्या सिद्धीसाठी माझं तारुण्य मी डावावर मांडलंय. शिवाजी राजांनी मृत्यूला कधी पाहिलंच नाही, मृत्यूला कधी घाबरलेच नाही. निर्भीड वृत्तीनं प्रत्येक संकटाला सामोरं गेले. याचं एकमेव कारण आहे माझ्या बांधवांनो की छत्रपती शिवाजी राजांच्या त्या रक्ताची धार शिवलिंगाला अर्पण करणाऱ्या संकल्पात जी ताकद होती ना, तो जो आत्मविश्वास होता, तो जो कॉन्फिडन्स होता, तो कॉन्फिडन्स आपल्यासाठी खऱ्या अर्थानं बीज रूपाने आज आपण स्वीकारला पाहिजे. ती संकल्प सिद्धी आहे. दोघांची स्वप्न पूर्ण केली. एक मासा जिजाऊंचं आणि दुसरं करंगळी कापून केलेला अभिषेकाचं स्वप्न पूर्ण केलं आजच्या दिवशी. छत्रपती शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाने आम्हाला काय दिले याच्यापेक्षा हा राज्याभिषेक सोपा होता का माझ्या बांधवा? वयाचं वर्षाचं काळ सांगितला 50 वर्ष. जेवढा काळ आपण जिवंत असतो ते आपलं वय असतं माझ्या बांधवा. आणि जेवढा काळ आपण लोकांच्या लक्षात राहतो ते आपलं आयुष्य असतं. वयामध्ये आणि आयुष्यामध्ये फरक आहे. तेवढा आमची आई, आमचे वडील, आमचे गुरु ज्या वेळेला आम्ही पाया पडतो त्यावेळेला आम्हाला आशीर्वाद देण्याची आमची संस्कृती आहे. आम्ही आशीर्वादाच्या रूपाने काय शब्द वापरतो? आयुष्यमान भव. त्यामुळे वय छोटं असलं तरी चालेल पण आपलं आयुष्य मोठं पाहिजे. छत्रपती शिवाजी राजांचं वय फक्त 50 वर्ष होतं पण आयुष्य किती आहे माझ्या बांधवांना? जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी राजांचं आयुष्य टिकणार आहे माझ्या बांधवांनो. हे त्यांच्या वयातल्या आयुष्याचा भाग आपल्या जीवनामध्ये अंगीकारला पाहिजे. माझं अस्तित्व काय? हा प्रश्न रोज शिवाजी राजांचा फोटो समोर उभा करताना ज्यावेळी दिसतो त्यावेळी स्वतःला विचारला पाहिजे. महाराज जिजाऊ ज्यावेळी शिवाजी राजे पाया पडायचे त्यावेळेला काही वाक्य उच्चारायच्या. त्यातली वाक्य लक्षात ठेवा. राजे आयुष्यमान भव, राजे बुद्धीनं काम करा, राजे दौलत चढती करा. हे दौलत चढती करा या शब्दाचा अर्थ काय? दौलत चढती करा याचा अर्थ बापाने जेवढं मिळवून ठेवलंय त्याच्यापेक्षा तुम्ही थोडी वाढ करा. दौलत चढती करा या शब्दाचा अर्थ काय? अस्तित्वात या. अस्तित्वात या शब्दाचा अर्थ काय? माझ्यामधून माझ्या वडिलांचं नाव, माझ्या वडिलांची प्रतिष्ठा, माझ्या वडिलांची इस्टेट, माझ्या वडिलांचा पैसा आणि माझ्या वडिलांचं घर हे सगळं वजा करून मी काय उरतोय का हे तपासण्याचं नाव अस्तित्व. बापाला वजा करून जे उडत असतं ना ते आपलं अस्तित्व असतं. आज प्रश्न विचारा स्वतःला की माझं अस्तित्व काय? या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला सकारात्मक सापडलं, या प्रश्नाचं उत्तर सकारात्मक सापडलं तर तुम्ही अस्तित्वात आलाय असं समजा. आणि जी माणसं अस्तित्वात येतात तीच माणसं कर्तृत्वात येतात. कर्तृत्व म्हणजे काय? अस्तित्वात नसलेली माणसं कधीच कर्तृत्वात येत नाहीत. आणि जिजाबाई साहेबांना माहित होतं बापाच्या इस्टेटीवर रेवट्या मारणाऱ्या पोराला समाज किंमत देणार नाही. त्यामुळे मासाहेब आशीर्वाद द्यायचे, राजे दौलत चढती करा. नाही किंमत देणार. आजही पहा बापाच्या इस्टेटीवर जी मुलं रेवट्या मारतात त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो
महाराज जिजाऊनी, शहाजीराजे, शिवाजीराजे या सगळ्यांनी आपल्या प्रत्येकाच्या मुलात गरज निर्माण केली. आपला प्रवास उलटायचा. आपण आपल्या पोरांच्या गरजा पूर्ण करतोय. गरजा पूर्ण करणं हे दुबळ्या मुलाचं पोषण करण्यासारखं आहे, दुबळा करण्यासारखं आहे. ज्याची गरज पूर्ण झाली त्याचा प्रयत्न संपला. महाराज जिजाऊनी शिवाजीराजांना घडवत असताना शहाजीराजांनी त्याच्या जीवनामध्ये गरज काय निर्माण केली? वयाच्या 12व्या वर्षी बंगळुरूवरनं ज्यावेळी परत पाठवलं त्यावेळेला सेपरेट पेशवा, सेपरेट मुजुमदार, सेपरेट डबीर, सेपरेट सेनापती, सेपरेट ध्वज आणि जगप्रसिद्ध असणारी शिवमुद्रा, राजमुद्रा दिली. राजा म्हणून पाठवला. कितव्या? वयाच्या 12व्या वर्षी. वयाच्या 16व्या वर्षी पहिली लढाई आहे. आयुष्य लागत नाही, माझ्या बाबतीत वय लागत नाही जास्त, फक्त गरज निर्माण करावी लागते. महाराज जिजाऊंनी ते केलं. ज्याच्या जीवनात गरज निर्माण केली त्याचा विकास झाला हे लक्षात ठेवा. ज्याच्या जीवनातली गरज पूर्ण झाली त्याचा विकास थांबला. शिवसूत्र हे आहे. शिवाजीराजांनी आपल्या पुत्र असलेल्या संभाजीराजांना ज्यावेळेला शिकवायला सुरुवात केली त्यावेळी संभाजीराजांना 16 भाषेचे शिक्षक शिकवायला नेमले. त्यावेळी शाळा नव्हत्या, गुरुकुलं नव्हती. शिक्षक शिकवायला नेमल्यानंतर राज्यातल्या काही सरदारांनी विचारलं स्वराज्यातल्या की राजे, एक मराठी, संस्कृत आणि पारशी या 3 भाषा आल्या तर आपल्याला बाकी शिकायची गरज, फार तर हिंदी यावं, उर्दू यावं, याच्यापेक्षा इतक्या भाषा शिकवायचं काय कारण आहे? त्यावेळी शिवाजीराजांनी बाप म्हणून दिलेलं उत्तर आहे का? शिवाजीराजांनी उत्तर दिलं होतं की माझ्या स्वराज्याच्या भोवती जेवढ्या सीमा आहेत त्या सगळ्या सीमांची भाषा माझ्या पुत्राला आली पाहिजे, कारण उद्याच्या दिल्लीच्या तख्ताचा चक्रवर्ती सम्राट माझा पुत्र बनणार आहे. काय संकल्प काय संकल्प वाढणार? आज आपण आपले एकूण तरी एक लेकरू मराठी मीडियमला घालू का इंग्लिश मीडियमला घालू? डे स्कूलला टाकू का रेसिडेन्शियल स्कूलला टाकू? सायन्सला टाकू, आर्टला टाकू का कॉमर्सला टाकू? ते ग्रॅज्युएट झालं तरी आई बापाचा वेळच लागत नाही. आपण बरोबर केलं का चुकीचं केलं? फॅक्ट आहे. गरज नाही. गरज ज्यांनी निर्माण केली त्यांची मुलं घडली. शिवाजीराजांनी संभाजीराजांच्या जीवनामध्ये कोणती गरज निर्माण केली? वयाच्या 8व्या वर्षी पुरंदरच्या तहामध्ये मिर्झा राजे जयसिंगा बरोबर त्याला होलीस ठेवले, होलीस टावर मारले. दिल्लीला, आग्र्याला जात असताना 8 वर्ष पूर्ण झालेला संभूबाळ युवराज म्हणून आपल्या बरोबर नेलाय. नुसता बरोबर नाही नेला माझ्या बांधवांनो. परत येताना एकटे शिवाजीराजे आले आणि 2 महिने मथुरेमध्ये 8 वर्षाचा संभूबाळ ठेवलाय. गरज निर्माण केली. वयाच्या 8व्या वर्षी पारतंत्र्यात 2 महिने राहून ज्यावेळी संभाजीराजे पुन्हा राजगडावर आले त्यावेळेला 2 माणसं शिवाजीराजेची पकडली गेली होती. रघुनाथ पंत आणि त्यांचे मेहुणे. या दोघांना पकडून जे हाल चालू होते त्यावेळी शिवाजीराजांनी औरंगजेबाबरोबर पुन्हा तह केला 4 वर्षासाठी. आणि त्या तहामध्ये पुन्हा संभाजीराजांना दिलेर खानाच्या ताब्यात देऊन 4000ची मनसबदारी देऊन आपला पुत्र पुन्हा डावावर मांडला. गरज निर्माण केली संभाजीराजांच्या जीवनात शिवाजीराजांनी. म्हणून आपल्याकडे एक म्हण आहे सर, एक पिढी कमवते, दुसरी बसून खाते, तिसरी विकून खाते. तुम्ही आसपासची सगळीच माणसं तपासा. एक पिढी कमवते, दुसरी बसून खाते, तिसरी विकून खाते. ज्या बापांनी आपल्या पोराला काहीच करून दिलं नाही, तो एकोणता एक आहे. इंदापूरमध्ये एवढे फ्लॅट आहेत, एवढे LICच्या पॉलिसी आहेत, एवढा बँक बॅलन्स आहे, तुला काहीच करायची गरज नाही, असा जो आपल्या पुत्राला सांगतो त्याच्यासारखा मूर्ख बाप नाही. लक्षात ठेवा. त्यामुळे गरज निर्माण करायची असेल आपल्या पुत्राला तर शिवरायांचं, संभाजीराजांचं अनुकरण लक्षात ठेवा. शिवाजीराजांचे राज्याभिषेक दिनाविषयी बोलत असताना माझ्या बांधवांनो, त्यांनी काय घडवलं, तिथपर्यंत कसे पोहोचले हे मला सांगितलं. पण शिवराज्याभिषेक गरजेचा का भासला? शिवाजीराजांना राज्याभिषेक म्हणजे छत्रपती म्हणून मिरवायचं नव्हतं. 32 मन सोन्याच्या सिंहासनावर बसून चौऱ्या ढाळून घ्यायच्या नव्हत्या. शिवचरित्र वाचलं, ऐकलं, पाहिलं, गडावर जाऊन पाहिलं तर कळेल माझ्या बांधवांना. वय फक्त 50 वर्ष. मोबाईल नाही, फोन नाही, गाडी नाही, रस्ते नाहीत. अशा काळामध्ये फक्त प्रवास आहे का? प्रवास. मग तुम्हाला राज्याभिषेक. प्रवास आहे का? 360 किल्ल्याचा मालक, त्यातले 111 किल्ले बांधले, 49 दुरुस्त केले, 200 जिंकले. आज आपण स्वतः पगार, गाडी, मोबाईल, 4 व्हीलर ड्रायव्हर सगळं आहे. एक मुलगा, एक मुलगी, एकच बायको.
एवढं सगळं हो महाराजांना आठवते, आपल्याला एकच आहे म्हणून सांगतो. हे एवढं तिचं सगळं लेकराचं भागून आपला प्रपंच भागून शिवाजीराजांनी निर्माण केलेलं आपल्याला जाऊन गाडीनं बघणं होईना, गाडीनं बघणं होईना. एक कर चढा, एक लिंगाला चढा, लिंगाला चढल्यावर कळतं की शिवाजीराजे काय होतं. राजे इथं कळणं गडावर कळणं खूप फरक आहे माझ्या बांधव. वयाच्या 62व्या वर्षी राजगड उतरणारे मासाहेब एकदा बाले किल्ला उतरा आणि चढा राजगडाचा. 62व्या वर्षी मासाहेब उतरत होत्या. हे जर तुम्हाला कळालं तर आपण किती दुबळे आहोत हे कळलं. वय किती मिळालं? 50. नका लेकराला कधी आशीर्वाद देऊ, असा आशीर्वाद देऊ नका कधी म्हातारा हो. आशीर्वाद कमी जग, कमी जगाला तरी चालेल, पण शिवरायांसारखा शंभूराजासारखा काढला पाहिजे. 360 किल्ल्याचा मालक बांधकाम किती केलं? 111 किल्ले बांधले. एक रायगड घ्या, रायगडावर 350 इमारती होत्या. एक रायगड बघायला कोणा आपल्याला मुक्काम करून 2 दिवस लागतात. 360 किल्ल्यावर एकदा तरी गेला असेल का नाही? प्रत्येक किल्ल्यावर एकदा तरी पाऊल पडला असेल का नाही? वयाचा हिशोब करा, वय किती? फक्त 50. पुढे ऐका काय काय शोधलं शिवाजीराजांनी. शोध ऐका. शिवाजीराजांनी बांधकामाचा नवा भाग शोधला. जगाच्या पाठीवर, नीट ऐका वाक्य, जगाच्या पाठीवर नेपोलियन बोनापार्ट किंवा अलेक्झांडर सुद्धा नाही. शिवाजीराजे असा राजा आहे की ज्यांनी प्रत्येक गडावर स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी शौचालय बांधली. प्रत्येक गडावर जगाच्या पाठीवर राजा नाही. काय दूरदृष्टी आहे पहा. किल्ले असे बांधले, प्रत्येक किल्ल्याचा गोमुखी दरवाजा, हत्तीला धडक देता येऊ नये, आणि कोकणीच्या गुंड्याने एक माणूस वरचा खालच्या 1000 लोकांना भारी ठरला पाहिजे असं नियोजन बांधकाम. शिवाजीराजांनी बांधलेले किल्ल्याची तटबंदी एकाला एक जोडली ना नुसती एकाला एक, तर चीनच्या भिंतीपेक्षा लांबी जास्त भरेल आणि बांधकामाचं जागतिक रेकॉर्ड शिवाजीराजांच्या नावावर नोंदलं जाईल. एवढं बांधकाम किती वाईट केलं? 50 वर्षाचा विषय आहे. आपलं एक घर इंदापूरमध्ये ओपन फ्लॅट घेऊन जर बांधायला सुरुवात केली ना, किती असतं ते मोजून 2 बेड जास्तीत जास्त 3 एक्स्ट्रा. छुट्टी उभं राहिले की आपण प्रत्येक पाहुण्याला घेऊन जातो तिथं, चला ना तिथं गेल्यानंतर आपण सांगतो हा हॉल आहे, हे किचन आहे, हे वॉशरूम आहे, हे डायनिंग आहे, हा पोर्च आहे. ते पाहुणे हा हा हो करतो, त्याला काय इंटरेस्ट होतो. पण जाईल त्या पाहुण्याला दाखवतो आपण. घरी आलेल्या पाहुण्याला जर नवीन बांधकाम केलेलं असेल आणि काम चालू आहे तर आपल्याला कोणी पण हटकू द्या, अरे जरा मदत करशील का, जरा मदत करशील का. त्यावेळेला प्रत्येकाला सांगतो अरे बांधकाम चालू आहे, बांधकाम चालू आहे, किती वर्ष चालू आहे. जरा हिशोब करा बरं आपण बसलेले माझ्यासाठी सगळे हिशोब करा. आपल्या आयुष्यात आपण बांधकाम काय केलं? एक आपल्या पुरतं घर, त्यांच्या आई बापाला जागा नाही, भावाला कधी बाहेर हाकलं त्याला कळालं नाही. ही आपली अवस्था आहे. शिवाजीराजांचा विचार करा माझ्या बांधवांनो. बांधकाम. दुसरा मुद्दा ऐका. दक्षिण दिग्विजय 2.5 वर्ष फक्त 50,000ची फौज घेऊन संपूर्ण दक्षिण भारत, श्रीलंकेतल्या जाफनापर्यंत रेकॉर्ड होता. नवीन कागदपत्र जे आले ना, शिवाजीराजांचं सैन्य जाफनापर्यंत गेलं, श्रीलंका. दक्षिण भारताचा सगळाच भाग, जिंजी पहा, पाषाणकोट पहा, हे सगळे एकदा जा माझ्या बांधवांवर. जगातला सगळ्यात मोठा शिलालेख तंजावर मध्ये शिवाजीराजांच्या चरित्रात जगातला सगळ्यात मोठा शिलालेख आहे. वय किती? 50 वर्ष. सर खरं सांगतो, माझी डॉक्टरी पेशा, माझी समाजसेवा, माझी शेती सांभाळून मला अजून दक्षिण भारताची टूर करता आलेली नाही. महाराजांनी दिग्विजय केला आहे. आग्रा 6 महिने, राज्याभिषेक, तलवारीची 5 प्रकारचा शोध, 5 प्रकारच्या तलवारीचा शोध शिवाजीराजांनी लावला. तोफखाना, भारतीय नौदलाचा प्रमुख पहिला आरमार, गौतमी पुत्रापासून 7 वाहन काळातला गौतमी पुत्र, तो सोडल्यानंतर भारतात आरमार नव्हतं, कारण ग्रंथात उल्लेख होता समुद्र ओलांडला की पाप घडतं. शिवाजीराजांना तेच माहित होतं, या पापाच्या नावाखाली इंग्रज पुन्हा कधीतरी येते. त्यामुळे शिवाजीराजांनी पहिला आरमार निर्माण केलं. शोध 5 तलवारींचा कोणता लावला माहितीये? तलवारी शिवाजीराजांच्या फिरंग, शमशेर, धोप, कत्ती आणि खंडा. एकदा जाऊन बघा तलवार, जाऊन पहा. जगात कोण नाही तलवारींना. शिवाजीराजांची भवानी तलवार ही फिरंग जातीची होती. हा शोध शिवाजीराजांनी लागला. त्यामुळे एक माणूस
त्यांच्या सगळ्या लढाई बघा. 15,000च्या विरोधात, 10,000च्या फौजेच्या विरोधात दिलेर खानाच्या अंगावर चालून गेला रामोजी पांगेला फक्त 700 माणसं घेऊन. दिलेर खानाच्या फौजेवरती फक्त अंगरक्षक घेऊन अमरावती देशपांडे एकटा पुरंदरवरून खाली उतरला. तलवार तलवार शोध, तोफखान्याचा शोध, जहाज बांधण्याचा शोध. मराठी भाषा पहिला डिक्शनरी, पहिली जगातली डिक्शनरी कोणी निर्माण केली असेल तर शिवाजीराजांनी केली. मराठी शब्दकोश रघुनाथ पंत हनुमंते यांना नेमून निर्माण केली. आता नीट आहे का माझ्या बांधवांनो, शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाला जो विरोध झाला तो का झाला? सगळेजण लोक ब्राह्मणावर चिडतात. तिथं कोणी ब्राह्मण समाजाचा माझा बांधव भगिनी असेल त्यांनी नीट ऐकावे आणि सांगायच्या काय, शिवाजीराजांचा विरोध कधीच ब्राह्मणांना नव्हता. शिवाजीराजांचा विरोध कधीच मुस्लिमांना नव्हता. शिवाजीराजांचा विरोध होता फक्त स्वराज्याला विरोध करणाऱ्या व्यक्तीला होता. मग स्वराज्याच्या विरोधात उठलेली तलवार, ती सख्या मामाची असू द्या, भावाची असू द्या, मेहुणीची असू द्या किंवा सासऱ्याची असू द्या, त्याच्या विरोधात तलवार उचलली. महासाहेब जिजाऊ तर आपल्या बापाच्या विरोधात सुद्धा तलवार उचलली नाही, लक्षात ठेवा. शिवाजीराजांचा विरोध कधीच कुठल्या जातीला नाही आणि शिवाजीराजांचा विरोध कधीच मुस्लिमांना नाही, लक्षात ठेवा. फक्त शिवाजीराजे एकटेच अखंड हिंदुस्थानमध्ये हिंदू पदपातशहा झाले म्हणून त्यांच्या नावापुढे हिंदू शब्द लागला. त्याला हिंदू म्हणून फक्त एका समाजापुरता मर्यादित करू नका. शिवाजीराजांना राज्याभिषेकाचा जो विरोध झाला त्याची कारण सांगतो. पहिलं कारण होतं की शिवाजीराजे क्षत्रिय आहेत का? अकबराच्या काळामध्ये कृष्ण भट्ट शेष नावाच्या एका पंडितानं एक ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये उल्लेख केला की भारतातले सगळे क्षत्रिय परशुरामाने 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी केल्यामुळे संपलेले आहेत. त्यामुळे भारतात दोनच वर्ण उरलेत, एक शूद्र आणि दुसरा ब्राह्मण. म्हणजे ब्राह्मण सोडून जो वर्ग आहे तो सगळा शूद्र आहे. त्यामुळं भारतातल्या कुठल्याही व्यक्तीला राजा होण्याचा अधिकार नाही हे ज्याला वाचा येत होतं ते सांगत होते. त्यांना अकबर सुद्धा राजा परवडत होता, त्यांना औरंगजेब राजा परवडत होता, पण त्यांना आपल्यातला राजा झालेला परवडत नव्हता. कारण तसं लिहिलं. क्षत्रियाची व्याख्या ऐका. क्षत्रियाची व्याख्या मी धर्मशास्त्रात वाचली. क्षतात्रायते इति क्षत्रिय म्हणजे काय? जो दुसऱ्याचा त्रास समाजाला होतोय त्या त्रासाच्या विरोधात तलवार उचलेल, आपला जीव डावावर मांडून लढाई करेल, त्याला क्षत्रिय म्हणतात. तिथं जातीचा उल्लेखच नाही. एका जातीला क्षत्रिय समजू नका. आजच्या भाषेत जर सांगायचं म्हटलं ना तर पराक्रम, शौर्य आणि कर्तृत्व हे क्षत्रियाच्या रक्ताची ओळख आहे. आपुलकी, जिव्हाळा आणि माणुसकी ही क्षत्रियाच्या हृदयाची ओळख आहे. तर हे दोन गुण जिथे एकत्र दिसतील तो क्षत्रिय आहे, तिथं जातीचा संबंधच नाही. आणि शिवाजीराजांनी करून दाखवलं. ज्या व्यक्तीच्या हातात तलवार दिली, 18 पगड जातीच्या हातात तलवार दिली, त्याला लढायला लावलं आणि त्याला क्षत्रिय बनवलं. ब्राह्मणाच्या हातात सुद्धा दिली. विरोध झाला. क्षत्रिय आहेत का या विषयावर उत्तरेतील राजपूत घराण्यातली राजस्थानमधील सज्जन सिंह हा राजपूत गृह करायला कंटाळून जेवढेला दक्षिण भारतात आला, त्याचे वंशी शिवाजीराजे. हा सज्जन सिंह प्रभू रामचंद्राची जी दोन मुलं होती लव आणि कुश, या कुशचा जो वंश वाढला त्याला कछवाह म्हणतात. हा कछवाह जो क्षत्रियाचा वंश आहे त्या वंशातले शिवाजीराजे हे पटवून दिलं कोणी? 16 वर्षाच्या संभाजीराजांनी गागा भट्टांना संस्कृत मधून चर्चा करून पटवून दिलं संभाजीराजांनी. दुसरा विरोध झाला शिवाजीराजांना की शिवाजीराजांचं मौजी बंधन झालं नाही. त्या काळामध्ये ब्राह्मणांच्या मुलाला 7व्या वर्षी आणि बहुजनाच्या मुलाला 8व्या वर्षी मौजी बंधन करून गुरुकुलात पाठवलं जात होतं आणि जास्तीत जास्त मुदत होती 22 वर्ष. 22 वर्षाच्या वयापर्यंत ते करता येत होतं. पण ज्या वेळेला शिवाजीराजांचा राज्याभिषेक होता त्यावेळी शिवाजीराजांचं वय 74 ते 30 मोजा 34 वर्ष झालं. त्यामुळं शिवाजीराजांचा राज्याभिषेक करायच्या वेळेला ते ओलांडून गेले होते. तिसरी अडचण अशी होती की शिवाजीराजांची लग्न जी झाली होती ती वैदिक पद्धतीने झालेली नव्हती. म्हणजे तुमची आमची जी लग्न होतात ती वैदिक पद्धतीची नाही.
त्याचं कारण आहे संस्कृतीमध्ये की ज्याचं मौजी बंधन झालंय त्याचा विवाह वैदिक पद्धतीने होतो, ज्याचं मौजी बंधन झालं नाही त्याचा विवाह प्रणोक्त पद्धतीने होतो. त्यामुळे शिवाजीराजांच्या ज्या 8 राण्या सईबाई साहेब वारल्या होत्या, अजून एक पुतळाबाई वारली होती, 6 राण्या शिल्लक होत्या. त्या 6 राण्यांचा विवाह शिवाजीराजांचा वैदिक पद्धतीने झाला होता. तिसरं कारण, या सगळ्या कारणाबरोबर जे सगळ्यात महत्वाचं कारण होतं की छत्रपती शिवाजीराजांना राज्याभिषेकाला विरोध करायचं एक सगळ्यात महत्वाचं कारण ते दिले माझ्या बांधवांनो विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. कधी प्रसंग आला माझ्या बांधवांनो तर ब्राह्मणी परंपरा आणि छत्रपती शिवाजीराजे असे पुस्तक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं. पुस्तकाचं नाव लक्षात ठेवा, ब्राह्मणी परंपरा आणि छत्रपती शिवाजीराजे. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर दिलेलं आहे की शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाला विरोध होण्याचं सगळ्यात प्रमुख कारण जे होतं ते कारण आहे म्हणजे छत्रपती झाला की न्याय व्यवस्था राजाच्या ताब्यात जाते. लाखो वर्ष न्याय व्यवस्था ही धर्मसत्तेच्या हातात होती आणि धर्मसत्तेचा अंकुश राजसत्तेवर होता. याचा परिणाम काय तुम्हाला जरा पुढे सांगतो. प्रभू रामचंद्राचा काळ त्रेतायुग, त्या काळापासून ही न्याय व्यवस्था. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज डॉक्टर मनाचं नाही सांगत. न्याय व्यवस्था धर्मसत्तेच्या हातात असली तर किती वाईट परिणाम होऊ शकतो पहा. प्रभू रामचंद्र त्यांना भेटायला कालपुरुष आला आणि कालपुरुष आल्यानंतर कालपुरुषांनी सांगितले की आपल्या दोघांची चर्चा चालू असताना मध्ये कोणालाही प्रवेश देऊ नका. जर मध्ये प्रवेश दिला तर त्याला देहदंडाची शिक्षा द्या, इतका कडक नियम करा. प्रभू रामचंद्राने विचार केला की बाबा एवढं कठीण काम असेल तर या कामासाठी मी कोणाची निवड करू. आयुष्यभर पाठीवर सावलीसारखा राहिलेला लक्ष्मण तो डोळ्यापुढे आला आणि प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, लक्ष्मणा कालपुरुषाची आज्ञा आहे, आमची चर्चा होईपर्यंत आत कुणाला येऊ देऊ नको. जर कुणाला आत येऊ दिलं तर तुला देहदंडाची शिक्षा द्यावी लागेल. लक्ष्मण म्हणाला ठीक आहे, उभा राहिला. आज चर्चा सुरू झाली आणि चर्चा सुरू झाल्यानंतर चर्चा समाप्त व्हायच्या जवळ 1-2 क्षण राहिले असतील. त्यावेळेला दुर्वास ऋषी आले, अतिशय कोपिष्ट तापट, आणि लक्ष्मणाला म्हणाले मला आत्ताच्या आता रामाची भेट घ्यायची. लक्ष्मण म्हणाला दादाची आज्ञा, आत कोणाला सोडायचं नाही. दुर्वास म्हणाले मला तू ओळखतोस का, मी कोण आहे तुला माहिती आहे का, मी काय करू शकतो याची तुला कल्पना आहे का. नम्रपणे लक्ष्मण म्हणाले मला पूर्ण कल्पना आहे, पण माझ्या दादाची आज्ञा मी मोडणार नाही, तुम्हाला आत जाणता येणार नाही. तुझ्या कुळाचा नाश करीन, तुझ्या अयोध्या नगरीचा नाश करीन, तुझ्या राज्याचा नाश करीन. लक्षात ठेव मी शाप देईन. कमंडलूमध्ये पाणी घेतलं आणि शापवाणी उच्चारून लक्ष्मणाच्या अंगावर टाकणार. त्यावेळी लक्ष्मणाने विचार केला की आज्ञा मोडली तर जास्तीत जास्त काय होईल, मला देहदंड होईल, मी मरेल, पण माझा दादा वाचेल, माझं कुळ वाचेल, माझी अयोध्या वाचेल. त्यामुळे मी माझ्या दादासाठी, कुळासाठी, माझ्या अयोध्येसाठी, माझ्या देशासाठी मरायला तयार आहे. मी तुम्हाला परवानगी देतो, पण शाप देऊ नका. प्रभू रामचंद्रन कालपुरुष उठले. 1-2च पावलं अंतर होतं, दुर्वास ऋषीने आत प्रवेश केला. प्रभू रामचंद्राच्या डोळ्यामध्ये खळखळ पाणी आलं. त्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा लक्ष्मणाने आज्ञा मोडली. अयोध्येमध्ये राजदरबार भरला, सगळे अयोध्या जमा झाली. वशिष्ठ धर्मदंड घेऊन उभे राहिले होते. प्रभू रामचंद्र गादीवर होते. वादविवाद झाला. संपूर्ण अयोध्या नगरी उठून उभं राहिली आणि सांगितली त्याने राजआज्ञा मोडली असली तरी लक्ष्मणाला दंड देऊ नका. का? कारण लक्ष्मणाने जी आज्ञा मोडलेली आहे त्याच्या पाठीमाग त्याची राष्ट्रभक्ती, देशभक्ती आहे आणि आपल्या धर्मभक्तीचा भाग आहे. त्यानं स्वतःचं बलिदान देऊन आपलं राज्य वाचवलंय आणि आपला समाज वाचवलाय, कुळ वाचवलंय. त्यामुळे याला ही शिक्षा माफ करावी. कोण सांगत होता? अयोध्या नगरीचा सगळा समाज सांगत होता. त्यावेळेला उठले वशिष्ठ आणि वशिष्ठांनी न्यायदंड वर केला. कारण न्याय कोणाच्या हातात होता? धर्मसत्तेच्या. आणि वशिष्ठानं न्यायदंड वर केला आणि वशिष्ठ म्हणाले जर राजाचा भाव आहे म्हणून याला माफ करत असाल तर भविष्यामध्ये कोणीच न्यायानं वागणार नाही. त्यामुळे लक्ष्मणाला देहदंडाची शिक्षा द्यावीच लागेल.
प्रभू रामचंद्राने रडत रडत लक्ष्मणाला देहदंड सुनावला. एक क्षणाचा सुद्धा विचार न करता लक्ष्मण पाया पडला आणि शेवट सुद्धा माझ्या भावाच्या आज्ञेने होतोय म्हणून शरयू नदीमध्ये जाऊन प्राण दिला. लक्ष्मण बुडताना रामानं पाहिला आणि रामाने विचार केला, ज्या पृथ्वीवर लक्ष्मण नाही त्या पृथ्वीवर राम राहणार नाही. लक्ष्मणाच्या पाठोपाठच प्रभू रामचंद्र शरयू नदीमध्ये गेले आणि स्वतःचा प्राण दिला. न्यायदंड वशिष्ठाच्या हातात होता. ही घटना नीट पहा. मग शिवाजीराजे करतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतील. चूक कोणाची होती यात? बोला ना तुम्ही, चूक कोणाची होती? दुर्वासा ऋषीची. त्याला हट्ट केला, त्यानं मला आज जायचं. मग चूक कोणाची होती? दुर्वासा ऋषीची. शिक्षा कोणाला झाली? शिक्षा कोणाला झाली? प्रभू रामचंद्राला झाली आणि लक्ष्मणाला झाली. आधी लक्ष्मणाला आणि रामचंद्राला राजा असून झाली. याचा अभ्यास शिवाजीराजांना होता. त्यामुळे छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाचं वर्णन दुसऱ्या कोणी केलं याच्यापेक्षा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाचा. मला ते भावना म्हणून मी तुम्हाला सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शिवाजीराजांची किंमत मोजली, रायगडावर राज्याभिषेक करण्याची ती किती आहे माहिती आहे तुम्हाला? कल्पना आहे कोणाला? ती किंमत होती माझ्या बांधवांनो 1,42,00,000 होल. आता ह्या आकडा तुम्हाला आज नाही काढणार, फोडून सांगितल्यावर कळेल. त्यावेळी शिवाजी राजाच्या एकाच सैन्यात लढणाऱ्या शिलेदाराला पगार होता महिन्याचा 3 होल. 1 होल म्हणजे 3.25 ग्रॅम आजचं सोनं, म्हणजे साधारण 9 ग्रॅम सोनं महिन्याला पगाराचं होतं शिवाजीराजांचं. आज सुद्धा मिलिटरी तेवढाच पगार देते. आजच्या रुपयात कन्वर्ट करा, हे शिवाजीराजांचंच आहे. 3 होल. जिल्ह्याचा अधिकारी, त्याला सुभेदार म्हणायचे शिवाजीराजांच्या काळात. तानाजी मालुसरे, त्यांना पगार किती होता माहितीये? तानाजी मालुसरेंना पगार होता वर्षाचा 400 होल. त्याच्या पुढे ऐका, मग 1,42,00,000 कोण करतील? रायगड जो बांधला ना हिरोजी इंदोरकरांनी, त्या रायगडावर ज्या सगळ्या इमारती बांधल्या त्यात राजदरबार होता, शिवाजीराजांचे राण्यांचे महाल होते. तुम्ही आता जाता ते मिनार होते, पूर्ण तटबंदी होती, जगदीश्वराचं मंदिर होतं. हे सगळं बांधायला खर्च आला होता 50,000 होल. कळते का? 50,000 होल मध्ये राजधानी बांधून झाली. राजधानी बांधून झाली 50,000 होल मध्ये. आणि खर्च किती केलाय राज्याभिषेकाला? 1,42,00,000 होल. एवढा खर्च शिवाजीराजांना का आला? ऐका, शिवाजीराजे क्षत्रिय नाहीत म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विरोध झाला. राज्याभिषेक करता येणार नाही. संभाजीराजांनी गागा भट्टांना समजून सांगायला वेळ मागितली, समजून सांगितलं. गागा भट्टांनी एकदा नाही अनेकदा रंग बदलले. सगळ्यात विरोध झाला. इंदापूर मधल्या मोरोपंत पिंगळे पेशवे यांनी विरोध केला पहिला आणि धर्मशास्त्राला आधार घेऊन केला. त्यांचंही चुकीचं नव्हतं, धर्मशास्त्रात तसं नव्हतं म्हणून करता येत नाही. मग पर्याय निघाला की बाळाजी आवजीला राज्याभिषेक करायचा. मोरोपंत पिंगळे हे त्याला चित्पावन ब्राह्मण, चित्पावन ब्राह्मण, आणि बाळाजी आवजी हे कायस्थ ब्राह्मण. चित्पावन ब्राह्मण कायस्थ ब्राह्मणांना कमी लेखत होते. त्यामुळे ह्याच्या हाताखाली आम्ही काम करण्यापेक्षा शिवाजीराजे राजे झालेले चालतील म्हणून मोरोपंत पिंगळेंनी मान्यता दिली. दुसरी अट टाकली गागा भट्टांनी की या सगळ्या मंत्रिमंडळामध्ये सगळेच ब्राह्मण घ्यावे लागतील, ते पण चित्पावन. शिवाजीराजांनी बाळाजी आवजीला घेतलं आणि त्याच्याबरोबर हंबीरराव मोहितेंना सरसेनापती केला. तो निर्णय किती योग्य ठरला हे शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर ज्यावेळी संभाजीराजांना कैद करायला ज्यावेळेला सगळं सैन्य आलं तर हंबीर मामाची निवड किती सार्थ ठरली हे शिवाजीराजांनी दाखवून दिलं. त्याच्यानंतर गागा भट्टांनी राज्याभिषेकाची नुसती चर्चा करायला फी किती घेतली माहितीये? कन्सल्टन्सी फी, हे बाबासाहेब आंबेडकरांचं आहे सगळं. कन्सल्टन्सी फी किती घेतली? 5,000 होल. 5,000 होल नुसती चर्चा करायची फी. गागा भट्टांनी दक्षिणा किती घेतली कल्पना आहे? 1,00,000 होल, म्हणजे 2 वेळा रायगड बांधून होईल. ही गागा भट्टाची दक्षिणा आहे. शिवाजीराजांच्या डोक्यावर 1 तांब्या पाणी ओतलं त्या ब्राह्मणाला 1,000 होल. शिवाजीराजांच्या यज्ञामध्ये ज्या ब्राह्मणांनी आहुती दिली त्या ब्राह्मणाला 5,000 होल. आणि शिवाजीराजांनी एक ब्राह्मण मारला होता. कोण माहितीये? माहितीये कोण?
कृष्णाजी भास्कर, पुढचं नाव उच्चारा, कुलकर्णी. कृष्णाजी भास्कर एवढा शब्द नका वाचू. अफजल खानाला फाडल्यानंतर शिवाजीराजांच्या हातात फक्त बिचवा आणि वाघनख होती. डाव्या हातात वाघनख, बिचवा. बिचवा एक कोटाचा हत्यार. आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने शिवाजीराजांच्या वरती वार केला. वार केल्यानंतर निर्णय क्षमता काय होती राजांची पहा. अफजल खान पडलाय, जागतिक दर्जाचा पराक्रम केलाय. हातात ढाल नाही, तलवार नाही, आणि तलवारीचा वर अंगावर येतोय. कशावर झेलावा, कुठेही पडला तरी तोडूनच जाणार हे माहित होतं. शिवाजीराजांनी एक क्षणाचा विचार न करता आपलं मस्तक पुढे केलं. कारण कृष्णाजी बंककर यांनी सांगितलं होतं, राजे सीध करा आपल्याला. अंगात चिलकट, डोक्यावर शिरस्त्राण, त्याच्यावर जिरोटोप होता. तेवढ्या क्षणात लक्षात आलं की जिरोटोप डोक्यावर आहे, मस्तकच पुढे करू. शिवाजीराजांनी मस्तक पुढे केलं आणि मस्तकावरती सपकन वार झाला. जिरोटोप उडाला, पण त्यातूनही शिवाजीराजांना एक खोच पडली. शिवाजीराजांनी मनगट धरलं कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचं आणि सांगितलं, देव बाप्पा आवडा, तुम्हाला मारण्याची आज्ञा मला आमचा धर्म देत नाही. तुमच्यावर हत्यार उचलण्याची आज्ञा आम्हाला मासाहेब आणि आबासाहेबांची नाही. तेवढा आमच्या हातून ब्राह्मणवध होऊ नये म्हणून तुम्ही स्वतःला आवरा. समजून चला, आम्ही तुमच्यासाठी राज्य निर्माण करतोय. पण कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने मागे पुढे पाहिलं नाही. तो मागच सरला. दुसरा तलवारीचा वार शिवाजीराजांच्यावर उचलायला सुरुवात करायच्या आत शिवाजीराजांनी आपली भवानी तलवार गोपीनाथ पंताची बोकिली या वकिलाच्या हातात हिसकावली आणि एका ठोक्यात 2 खंडोळी कृष्णाजी भास्कर कुलकर्णीची. ही घटना सामान्य नव्हती. ही घटना सामान्य नाही. कारण शिवाजीराजांच्या या पराक्रमाच्या अगोदर या पृथ्वी तलावर ब्राह्मण अदंडनीय होता. त्यानं कोणताही गुन्हा केला तर त्याला शिक्षा करण्याचा अधिकार कोणालाच नव्हता. त्यामुळे ब्राह्मणाला दंड कुणीच करू शकत नव्हता, राजा असला तरी. म्हणून प्रभू रामचंद्र सुद्धा चुकलेल्या दुर्वासाला सुद्धा दंड करू शकले नाहीत. त्यामुळं त्याला अधिकार नव्हता. पण शिवाजीराजांनी ब्राह्मण मारला, याचं कारण माझ्या स्वराज्याच्या आड आला. तो ब्राह्मण असला तरी मी संपवणार. पहिला मनुस्मृतीवर वार केलाय छत्रपती शिवाजीराजांनी, लक्षात ठेवा. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेला मनुस्मृतीचा ग्रंथ जाळला, तर जाळण्याला जागा निवडली रायगडाचा पायथा महाड. त्याच्या आधी शिवाजीराजांच्या समाधीचं दर्शन घेतलंय, जय जयकार केलाय आणि मग मनुस्मृतीचा ग्रंथ जाळलाय. ती जागा का निवडली? कारण पहिला वार मनुस्मृतीवर ब्राह्मण मारून शिवाजीराजांनी केला होता. तर एकच ब्राह्मण मारला तर 150 ब्राह्मण मारल्याचं पातक समजून शिवाजीराजांना 150 ब्राह्मण मारल्याच्या पातकातनं मुक्त होण्यासाठी त्यांचं तुलादान करायला लावलं. हे तुलादान काय होतं माहितीये? पहिले शिवाजी महाराजांचं वजन किती होतं? 72.57 किलो, म्हणजे 72.5 किलो. शिवाजीराजांचं जे वजन झालं त्याच्यात बसल्या 17,000 मोहरा. ऐका बरं काही वाक्य. 17,000 मोहरा शिवाजीराजांचं तुलादान झालं. पण तो तुलादानाचा विधी मंत्र उच्चार करण्यासाठी जी दक्षिणा मोजावी लागली ती जवळजवळ 40,000 रुपये. 1,42,00,000 जो खर्च झाला तो अशा पद्धतीनं 7 दिवस फक्त दान दान दान. आणि नुसतं दान म्हणजे सोन्याचं नाही, चांदीचं दान झालं, तांब्याचं दान झालं, तुपाचं दान झालं, धान्याचं दान झालं. त्यामध्ये नाचणी आहे, ज्वारी आहे, गहू आहे, तांदूळ आहे. एवढ्यावर नाही थांबलं. दालचिनीचं झालं, मिरीचं झालं, मसाल्याचं झालं. एवढ्यावर नाही, अक्रोडचं झालं, बदामाचं झालं, काजूचं झालं. ती यादी जर बघितली ना तर ज्यांनी दान घेऊन गेलं ना, मला तर वाटतं उभ्या आयुष्यात त्याला किराणा बी घ्यावा लागला नसेल आणि 1 रुपया खर्च मिळवायचं कुठं करावं पण लागला नसेल. एवढं सगळं दान तुला दानातून घेतलं. बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर दिलेलं आहे, शिवाजीराजे एवढा जाणता राजा असताना एवढा खर्च का केला? याचं उत्तर मात्र ऐका आणि माझ्या चिंतनाला मी पूर्ण देणार. कारण ते उत्तरात खरी मी काय दिनाची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की 50,000 होन मध्ये रायगड पूर्ण होत असताना 1,42,00,000 होन खर्च करू. जर शिवाजीराजांनी राज्याभिषेक केला असेल तर तो छत्रपती म्हणून मिरवण्यासाठी नाही, राजाधिराज सिंहासनाधीश्वर होण्यासाठी नाही,
तो खर्च जे शिवाजीराजांनी केला त्याचं एकच कारण दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, आणि ते मला सत्य वाटतं. ते कारण असं आहे की न्यायदंड आपल्या हातात घेण्यासाठी लाखो वर्ष तो न्यायदंड धर्मसत्तेच्या हातात होता, आणि धर्मसत्ता विशिष्ट वर्गाच्या हातात होती. त्यामुळे त्या वर्गाने कितीही पाप केलं, कितीही गुन्हे केले, अपराध केले, तरी त्याच्यावर कुणालाही त्याला शिक्षा करता येत नव्हती. ती व्यक्ती अदंडनीय राहत होती. म्हणून छत्रपती शिवाजीराजांनी न्यायदंड हातात घेण्यासाठी हा खर्च केला आणि किंमत मोजली. हे राज्याभिषेकाचं दिनाचं वैशिष्ट्य सामान्य माझ्या बांधवांनो. हेच वैशिष्ट्य डोळ्यापुढे ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं. या संविधानामध्ये स्वराज्याचे जेवढे नियम होते त्या नियमाचाच प्रत्येक भाग तुम्हाला बघायला मिळेल. जगातल्या सगळ्या संविधानाचा अभ्यास करून शिवराय मूळची प्रत आहे ना, मूळ प्रत शिवाजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटनेची लिहिलेली आहे ना, त्या घटनेवरती लाल किल्ल्याचं चित्र नाही माझ्या, लाल किल्ल्याचं चित्र नाही, मूळ प्रतिवर शिवाजीराजांच्या किल्ल्याचं शिवाजीराजांचं चित्र आहे. याच्यावर विचार करा की संविधानाचा प्रणेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना छत्रपती शिवाजीराजा वाटला, आणि त्याच न्यायानं आजच्या राज्याभिषेक दिनाच्या न्यायाच्या निमित्तानं छत्रपती शिवाजीराजांचा हा धागा पकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय व्यवस्था संविधानामध्ये सुद्धा स्वतंत्र ठेवली. न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश आज भारताच्या संविधानाचा सर्वोच्च व्यक्ती, लक्षात ठेवा. राष्ट्रपतीला सुद्धा शिक्षा करण्याचा अधिकार न्यायाधीशाला आहे. पंतप्रधानाला सुद्धा शिक्षा करण्याचा अधिकार न्यायाधीशाला आहे. या न्याय व्यवस्थेची किंमत तुम्हाला आज कळणार नाही माझ्या बांधवांनो. इतिहास वाचल्यावर कळेल जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि शिवाजीराजांनी आमच्या हातात जे दिले ना, याची किंमत तुम्हाला कधी कळेल. आज जगाच्या पाठीकडे जाऊन पहा, जगाकडे पहा. जगाकडे पाहताना तुमच्या लक्षात येईल ज्या ठिकाणी आज सुद्धा न्याय व्यवस्था धर्मसत्तेच्या हातात आहे, तिथल्या राजाला जर न्याय व्यवस्थेच्या विरोधात गेला तर सिंहासनावर गोळ्या घालून मारला जाईल. अल्लाची निंदा करणारा एक शब्द संसदेत उच्चारला, नुसती अल्लाची निंदा नाही, तर एक नियम होता पाकिस्तानमध्ये की अल्लाची निंदा जो करतो त्याला देहदंडाची शिक्षा द्यावी. कुराणावर जो बोलतो, चुकीचा बोलतो, त्याला देहदंड द्यावा. आणि तिथला एक गव्हर्नर त्यानं त्या गोष्टीचं समर्थन केलं फक्त की याचा विचार करावा. तर अक्षरशः तिथल्या लोकांनी त्याला गोळ्या घालून मारलं. नुसतं गोळ्या घालून नाही मारलं, तर गोळ्या घातल्यानंतर त्याच्या कुटुंबियाला रडू सुद्धा दिलं नाही. न्याय व्यवस्था किती महत्वाची आहे. धर्मसत्तेच्या आज आयसिसचा कायदा, हे सगळे आयसिस वाले जे किंवा हे जेवढे सगळे दहशतवादी आहेत ना, हे फक्त शरीयतच्या कायद्यावर चालतात हे विसरू नका. न्याय व्यवस्था स्वतंत्र ठेवण्याचा भूमिकेचा भाग संविधानाचा, याची प्रेरणा छत्रपती शिवाजीराजे. काय परिणाम झाला राज्याभिषेकानंतर? राज्याभिषेकाचं चित्र लावलं जातं माझ्या बांधवांना, घराघरामध्ये, दुकानामध्ये, ऑफिसमध्ये. त्याच्यामधलं सगळ्यात हायलाइट करण्यासारखं काय आहे कुणाला माहिती आहे? काय दिसतं त्या चित्रामध्ये तुम्हाला? काय पाहावं त्या चित्रामध्ये? बोला, त्या चित्रामध्ये काय पाहावं? महाराज राजे झालेले, सिंहासनावर बसलेले, चौऱ्या ढाळलेला, हे सगळेच बघतो आपण, पण तेही त्यातलं महत्वाचं नाही. त्यातलं महत्वाचं जे आहे ना, ते महत्वाचं आहे हेनरी ऑक्झिलेड नावाचा इंग्रज जो टोपी काढून सलाम करतोय, ते त्यातलं मुख्य आहे, लक्षात ठेवा. शिवाजीराजांच्या सिंहासनाकडे बघताना तो हेनरी ऑक्झिलेड जो आहे ना, टोपी काढून नतमस्तक झालेला, ते त्यातलं मुख्य आहे. कारण त्यावेळची जगातली ती महासत्ता होती आणि ती महासत्ता शिवाजीराजांच्या चरणावर नतमस्तक झाली होती. हे राज्याभिषेक दिनाचं सर्वात मोठं किंमत. शिवराज्याभिषेक दिनानंतर, राज्याभिषेक झाल्यानंतर, महाराज छत्रपती झाल्यानंतर काय काय घडलं एवढं बोलतो की तिथून पुढे कुठल्याही हिंदूला जिजिया कर द्यावा लागला नाही. औरंगजेबाला जिजिया कर शिवाजीराजे सुटून आल्यानंतर लावल्यानंतर शिवाजीराजाचं एक जगप्रसिद्ध पत्र आहे, ते औरंगजेबाला लिहितात. अरे तो कुराणला मानतो, अल्लाला मानतो, पण तू जगाच्या सगळ्या विश्वाचा मालक अल्ला आहे हे तू विसरतो.
त्यामुळे ती सुद्धा सगळी तुझी लेकरं आहेत. तर मोहम्मद पैगंबरांचं चरित्र वाचा, कुराण वाचा, हदीस वाचा. जिजिया हिंदूकडून का घेतला होता माहिती आहे? कुराणामध्ये ती आयात आहे, आयात, की जे अल्लाला मानणार नाहीत, जे कुराणाला मानणार नाहीत आणि ज्यांना दैवी ग्रंथ प्राप्त झालाय अशा लोकांकडून जिजिया घ्यावा. हे कुराणात लिहिलेलं आहे आयातीत. आता हे पहा, त्यावेळेला दैवी ग्रंथ ते मानत होते दोघांनाच प्राप्त झालाय. एक आहे ज्यू आणि दुसरे आहे ख्रिश्चन. त्यामुळे ख्रिश्चन आणि ज्यूला जर जिवंत राहायचं असेल तर त्यांना जिजिया कर द्यावा लागेल. हिंदूला तेही नव्हतं. हिंदू पुढे दोनच ऑप्शन होते, एक तर मुसलमान व्हा नाहीतर मरून जावा. कल्पना करा, शिवाजी राजांचा राज्याभिषेक चित्र कोणाची किंमत. आज तुमच्या कपाळाचं जे कुंकू आहे, आमच्या मंदिरावरचा कळस, दारातली तुळस, हे शिल्लक राहिले केवळ या राज्याभिषेकामुळे. कवी भूषण एक छंद लिहितो, शिवा बावनी नावाचं त्याचं पुस्तक आहे. 52 छंद आहे. शिवा बावनीवर इंग्रजांनी बंदी घातली होती. 1818 रायगड पडला आणि 1885 पर्यंत इंग्रजांनी एक माणूस रायगडावर जाऊ दिला नाही, हे लक्षात ठेवा. फॉरेन खात्याच्या ताब्यात दिलं, एक माणूस जाऊ दिला नाही. तर शिवाजी राजांची सगळी अस्सल कागदपत्र इंग्रजांनी जाळून टाकली. पहिला इंग्रज जो रायगडावर गेला त्याचं नाव होतं ग्रँड डफ. आणि ग्रँड डफला जसा रायगड दिसला तसं त्यानं पहिलं शिवाजी राजांचं चरित्र लिहिलं इंग्रजीमध्ये ग्रँड डफ. आणि तेच चरित्र आधार समजून आज आमचे इतिहासकार लिहित आहेत माझ्या बांधवांना. आपल्याला त्याच्या पुढे जायचं, आम्ही त्याच्या पुढे जातो. ओरिजिनल शिवाजी महाराजांचं चरित्र आम्हाला जे समजतं ते आहे. ग्रँड डफला जे वाटलं ते आहे. शिवाजी राजांची रायगडावरची बाजारपेठ, रायगडावरची बाजारपेठ ती बाजारपेठच नाही. आमचे इतिहास संशोधक म्हणतात ते ग्रँड डफने लिहिलं म्हणून आम्ही वाचत गेलो. त्यानंतर 1869 ला गुपचूप एक हिंदू व्यक्ती गेली. त्या व्यक्तीचं नाव आहे महात्मा ज्योतिबा फुले. रायगडावरती गेली, रायगडाची समाधी शोधून काढली आणि शिवाजी राजांची जयंती सुरू करण्यापूर्वी महात्मा ज्योतिबा फुलेंनी जगातला पहिला पोवाडा शिवाजी राजांवरती लिहिला. आणि तो पोवाडा ज्या वेळेला प्रकाशित झाला आणि शिवाबावानी प्रकाशित झाली, तिथून पुढे भारताच्या स्वातंत्र्यासाठी, अखंड भारताच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्य युद्धाची सुरुवात झाली. 1857चं बंड, इथे इतिहासाचे शिक्षक असतील, 1857चं बंड ही क्रांतिकारकांची सुरुवात नाही. ते फक्त 565 संस्थानापैकी 150 संस्थानांनी केलेला उठाव होता. किती? 565 पैकी 150. त्यांचं काय होतं? भारतासाठी बंड नव्हतं, माझं राज्य माझं संस्थान याच्यासाठी होतं. आणि या 150 पैकी फक्त 3च संस्थाने हिंदू होती, बाकीची 147 मुस्लिम होती. त्यामुळे खरं स्वातंत्र्य युद्ध सुरू झालं हे शिवाजी राजांच्या समाधीनंतर शिवचरित्र पोवाड्याच्या निमित्तानं महात्मा ज्योतिबा फुलेंनी ज्यावेळी आणलं, तिथून पुढे अखंड हिंदुस्थानचा लढ्यासाठी युद्ध सुरू झालं. इतकी ताकद शिवचरित्राची आहे, इतकी ताकद या लिखाणाची आहे. शिवा बावनीचा जो छंद आहे त्या छंदामध्ये कवी भूषण म्हणतो, काशी ती कला गई, मथुरा मस्जिद भई, अगर शिवाजी न होता तो सुन्नत होती सबकी. हे वाचा माझ्या बांधव, हे वाचा आणि लक्षात ठेवा. मी आज शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं तुम्हाला तरुण बांधवांना, माझ्या माता भगिनींना एकच विनंती करतो, आपल्या संपर्कात असलेला प्रत्येक पुरुष, मुलगा असो, पती असो, भाऊ असो, गुरु असो, कोणी असो, त्यामध्ये शिवाजी राजांचा मावळा आणि शिवाजी राजे घडवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मातृशक्तीची ताकद त्याच्यावरती प्रयोगात आणा, तुम्हाला त्यात बदल झालेला दिसेल. आणि तरुण बांधवांना तुम्हाला विनंती करतो, 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये जर एवढा विकास निर्माण केला असेल तर मला सापडलेलं शिवाजी राजांच्या जीवनातलं एकच सूत्र असतं. ते सूत्र असं माझ्या बांधवांना की शिवाजी राजांनी उभ्या आयुष्यामध्ये फक्त पाठ टेकलेला वेळच वाया घालवलेला असावा. जागेपणीचा पहिला प्रत्येक क्षण हा सत्कारनीच लावलेला असावा, तरच हे शिवचरित्र घडू शकतं. त्यामुळे आपल्या तारुण्याची व्याख्या हीच आहे माझ्या बांधवांना, की मी जागा आहे तोपर्यंत माझ्या राज्यासाठी, माझ्या देशासाठी, माझ्या समाजासाठी, माझ्या प्रपंचासाठी, माझ्या संस्कृतीसाठी आणि माझ्या रक्तासाठी मी प्राणपणानं झटेल. जागेपणीचा प्रत्येक क्षण लक्षात ठेवा. तुम्हाला याविषयी जास्त दिलेलं नाही, आयुष्य जास्त
तुमचं वय पण ज्यादा असूच नाही या मताचा न्याय आयुष्य ज्यादा असावं त्याच्यासाठी शिवचरित्रात हास्य सूत्र घ्या गडकोट किल्ल्यांच्या मोहिमा करा शिवरायांची पावलं ज्या भूमीला लागली ती माती फक्त कपाळाला लागू द्या तुमच्या रक्ताला उदाहरण आल्याशिवाय 69व्या वर्षी शिकार करताना शहाजीराजे गेले ही आमच्या रक्ताची ओळख आहे 69व्या वर्षी आमचा राजा शहाजी तलवार घेऊन वाघिणीच्या अंगावर गेला आहे हे विसरू नका हे आपलं रक्त आहे कारण तारुण्याची व्याख्या तेज तत्परता आणि तपस्या या 3 गुणांचा संगम फक्त शिवाजीराजामध्ये दिसतो तो आपल्या अंतःकरणात उतरावा हेच या दिनाचं खरं औचित्य आहे आणि शिवराज्याविषयी साजरा करत असताना आपण खऱ्या अर्थाने पुन्हा शिवशाहीत जाऊन झालेल्या चिंतन सेवेमध्ये चुकून एखादा शब्द कोणाच्या मनाला लागणारा गेला असेल परंपरेला त्रास जाणारा गेला असेल त्याच्यासाठी माफी मागतो जे गोड वाटलं अतिशय श्रमणीय वाटलं ते सर्व माझ्या मासाहेबांचं माझ्या शिवरायांचं माझ्या समूह महाराजांचं शिवरायांबरोबर घडलेल्या प्रत्येक मावळ्यांचं माझ्यावरती झालेले संस्कार होते जे तुम्हाला गोड वाटले झालेली चिंतन सेवा मासाहेब जिजाऊंच्या शिवरायांच्या शंभूराजांच्या मालोजी राजांच्या शहाजी राजांच्या आणि त्यांच्याबरोबर घडलेल्या प्रत्येक ज्ञात अज्ञात मावळ्यांच्या सीमेवर उभा राहिलेल्या प्रत्येक सैनिकाच्या चरणावर अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो जय जिजाऊ जय शिवराय